पण लहान तोंडी मोठा घास, काय करतो ह्यो? येतो कामधंदा काही करत नाही, पण माझ्या सोबत असतो तावडीवर गावातल्या कामांसाठी, पण त्या मोबदल्यात त्याला पैसे मिळत नाही. मग घर कसं चालतं? अयो माझ्याकडेच असतो, मी जे देईन ते खातो आणि निवांत राहतो. खूप कष्टाळू आहे बघा, स्वतःहून काही मागत नाही. राहतो कुठं? काय घरदार, शेतीवाडी? अयो घर कशाला? ते घर कशाला लागतंय म्हण तुम्ही? घरात आहे तो कोण? म्हातारी आई बाप. शेतीचं काय करायचं? त्या शेतीत राबणार कोण म्हणतो मी? अहो पोटापुरतं जोंधळ ना ग. अहो पंच, हे थांब रे तत्या, मी आहे ना, मी बघतो काहीतरी. आणि शेती कशाला पाहिजे म्हणतो, त्याला जर काही लागलंच तर गावकरी देतात त्याला पायली 2 पायली धान्य. अय्यो आणि हे शिकलाय किती? अयो शिक्षण कशाला लागतंय? शिकला अजिबात नाही, वाचताही येत नाही. अय्यो पण माणसं धडाधड वाचतो. अय्यो काय रे त्या? पण तुम्ही लय मोठ्या मनाचा आहेसा, पण ही सोयरीक नाही करायची मला. चला रे. अहो आज काय करता? गेले. यो तात्या, मी काय सांगितलं होतं? अहो पंच, किती चांगली पोरगी होती ती. भलं माणूस आहे शेठजी, एवढं झालं आणि स्वतःहून भेटाय आले. हे भलं आहेत, पण या वेळेला त्यांचं काम बी होत. मला तर काय ते समजणच झालंय बघा. त्यात न समजायचं काय आहे? जास्त असं वाटतंय बाळ्या त्यांच्या पोराला बरं कर. व ते असंच बोलला असते यार. असंच कोणी काय बोलते यार? हा पा म्हणतोय ते बी खरंय. हा जास्ती खरंच असं वाटतंय बाळ्या काहीतरी करेल आणि त्यांचा लोक बरा होईल. बाळू काय म्हणतात हे? मला काय विचारतेस? म्या बोलवलं होतं का त्यासनी? अरे हो काय वैध आहे का? काय म्हणतात ऐकलं नव? चंदूलाल शेठ जसनी काय वाटतंय मला काय ठाव? त्यासनी वाटतंय म्या वैध आहे, वाटू दे. तिथंच समजा थांबलं नाही. जो जास्ती काय म्हणला घेऊन ये पोरा. तू बरा करणार आहेस का त्यांच्या पोराला? आज घेऊन तर येऊ द्या, मग बघू. मला तुझं काही कळतच नाही बघ बाळू. आजा मी ऐक बोलू का? तुला बोलाय कोणी अडवलं आहे? अगं लहानपणी कशी बोलायची? बोल. लोक यांच्याकडे असली कामं घेऊन आलेली मला नाही आवडायचं.